नमस्कार. मोदकाची भाजी ऐकली आहे का तुम्ही? चला मी तुम्हाला रेसिपीच सांगते. एका कढईत एक पळी तेल, जिरे, मोहरी व बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ घालून लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. यात 1 चमचा लाल तिखट, थोडी हळद, अर्धा चमचा गरम मसाला घालून एकजीव करून घेतले. यात दाण्याचा कूट व कोथिंबीर घालून कांद्याची चटणी म्हणजेच मोदकाचं सारण रेडी करून घेतलं. दुसरी कढई गॅसवर ठेवून भाजीसाठी लागणारा कांदा व खोबरे भाजून घेऊ. मोदक बनवण्यासाठी मी 1 वाटी डाळीचं पीठ, त्यात थोडी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ व 1 पळी तेल ॲड करून घट्टसर डो मळून घेतला. तोवर आपला कांदा व खोबरे भाजून झाले आहेत. आता या डोचे लहान लहान आकाराचे लाट्या करून घेतल्या. त्याची पुरी लाटून या पुरीला कळ्या करून घेतल्या. त्यात कांद्याची चटणी भरून मोदकाच्या कडा बंद करून घेतल्या. झाला की नाही मग मोदक रेडी. असेच सगळे मोदक रेडी करून घेतले. गाळणीला तेल लावून कढईत 10 मिनिटांसाठी स्टीम करत ठेवले. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, अद्रक, लसूण व भाजलेले कांदा व खोबरे ॲड केले. याची बारीक पेस्ट बनवून घेतली. आता कढईत तेल घालून ही पेस्ट ॲड केली. यात मीठ ॲड करून हा मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घेतला. यात 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा गरम मसाला, थोडी हळद घालून हे मिश्रण एकजीव करून घेतले. इथे आपले मोदकही स्टीम झाले आहे. आता या मसाल्यात 2 ग्लास पाणी ॲड करून एक उकळी काढून घेऊ. यात स्टीम केलेले मोदक ॲड केले व 5 ते 10 मिनटं गॅस चालूच ठेवला. गरम गरम मोदकाची भाजी, वरण, भात, चपाती, आंब्याचा रस, त्यावर तूप. आहाहा! आज मात्र तुळशीचे पान आठवणीने ठेवले. मग काय, देवाला नैवेद्य दाखवून घेतला. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.